साहेब काय सांगाल, आज इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आला आहे, कशा बघताय या फोनकडे, या धमकी इशाऱ्याकडे? इंद्रजित सावंत हे आजपर्यंत सत्य इतिहास मांडत आलेले आहे आणि ते जे सत्य मांडतात त्याला उत्तर द्यायला या समोरच्या लोकांच्याकडे काहीच नाही आहे. म्हणजे आजपर्यंत यांनी जो खोटा इतिहास मांडला आहे तो खोटा इतिहास पुसण्याचं काम इंद्रजित सावंत हे करत आहे. त्यामुळे त्यांना कसं थांबवायचं, तर ह्या धमक्या देऊन ते थांबतात का बघायचं, त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. पण या असल्या धमक्यांना इंद्रजित सावंत हे कधीही भीक घालणार नाहीत, उलट ते चांगल्या जोमानं इथून पुढं नक्कीच काम करतील. आणि तो जो कोण नागपूरचा जो कोण आहे कोरटकर का कोण, तो त्यांना जी धमकी दिला की कुठं आहेस तू, येऊन तिला दाखवतो, तर इंद्रजित सावंतांच्या वतीनं त्यांची धमकी मी स्वीकारतो की दम असेल तर तू इथं कोल्हापुरात येऊन दाखव. आम्ही सुद्धा छत्रपती शिवराय यांच्या या सह्याद्रीच्या कुशीतले मावळे आहोत. कोल्हापुरी हिसका काय असतो हे कोल्हापुरी पायतान हातात घेऊन तुला दाखवतो. आणि तुझ्यात यायची धमक नसेल तर तसं सांग, आम्ही नागपूरमध्ये येऊन आमचा कोल्हापुरी हिसका काय असतो ते दाखवतो. ही जी व्यक्ती आहे तर ही व्यक्तींना ही प्रवृत्ती आहे. त्यानं जे दोन समाजामध्ये तो तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याखाली तू काम करतोस म्हणजे तुला दाखवतो की हा माज कशातून आला. छत्रपती शिवरायांच्याबद्दल त्यानं जे वक्तव्य केले, तुमचा छत्रपती पळून गेला असं त्यानं वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे जेम्स लेनचं समर्थन करणारी ही प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि इंद्रजित सावंत हे इथून पुढं असाच इतिहास मांडत राहतील आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत हे या निमित्तानं सांगतो. या फोनमध्ये त्यांनी मराठी किती एकत्र या आम्ही तयार आहे असाही इशारा ते देतात. कसं बघताय ना, काय सांगणार, मराठीची ताकद काय आहे ना हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. शांततेच्या मार्गाने जे 58 मोर्चा आम्ही काढले हे या मराठ्यांचं एक प्रतीक आहे की मराठी एकत्र आले तर काय करू शकतात. आणि ज्यावेळी कोल्हापूरमध्ये आम्ही सगळेच होतो, इंद्रजित सावंत होते, आम्ही सर्वच मराठा समाज म्हणून ज्यावेळी दसरा चौकामध्ये आंदोलन करत होतो, हे 42 दिवस आंदोलन चाललं. तर या मराठ्यांच्या आंदोलनाला घाबरून त्यावेळीचे हेच मुख्यमंत्री होते माननीय फडणवीस साहेब, 30 दिवस मुंबईतनं बाहेर पडलेले नव्हते. ही मराठ्यांची ताकद आहे. आणि मराठ्यांची काय ताकद असेल त्याला मी सांगतो त्या कोरटकरला की मुख्यमंत्र्यांना विचार की मराठ्यांची काय ताकद आहे. वेगळं सांगायची गरज नाही. आणि तुझं चॅलेंज आहे ना ते स्वीकारतो. आता काहीतरी तो म्हणतो मी असं बोललेलो नाही वगैरे वगैरे. एवढी धमक होती तर आता काय शेपूट घातलीस, ये ना तुझ्यात हिंमत आहे ना, ब्राह्मण समाज म्हणून हे करताय. तर मी तर म्हणतो की हा ब्राह्मण समाज नाही, ही एक प्रवृत्ती आहे. आणि या प्रवृत्तीला जी संत तुकाराम असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आजपर्यंत छत्रपतींना बदनाम करण्याचं जे कट कारस्थान आहे ते या प्रवृत्तीने केलेलं आहे. त्यांना असंच ठेचलं पाहिजे की आमचं असं. मुख्यमंत्र्यांचं यात कोण आहे हा, याचं प्रोफाईल बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे. मगाशी तर असं समजलं की वर्षा बंगल्यावर यानं काहीतरी पूजापाठ करणारा हा व्यक्ती आहे, काही पोलीस अधिकाऱ्यांचा जवळच आहे. मग याला कसला माजलेला आहे. माननीय मुख्यमंत्री मध्यंतरी म्हटले होते की मी ब्राह्मण आहे, ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून मला हिनवलं जातं. हा जो व्यक्ती आहे यानं मी ब्राह्मण आहे आता ब्राह्मण मुख्यमंत्री असं म्हणतो. मग ज्यावेळी मुख्यमंत्री एका बाजूला असं म्हणतात आणि ब्राह्मण समाज आहे म्हणून हा माज दाखवतात, ही प्रवृत्ती कशामुळे आले याचा सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे. आणि याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली पाहिजे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला भाग पाडू नका असं या पद्धतीने इशारा देतो. Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved,
District Kolhapur. 9326617509 9371331176.